कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात नाहीये मैत्रीची। ती कोणती? मैत्रीत मित्राचं ऐकायचं असतं। जर तुम्ही माझं ऐकलं असतं तर हे सगळं झालंच नसतं ना। आणि मला सांग, मी जर घरात थांबलो असतो आणि घरात जर माझ्यावर संकट आलं असतं तर? संकटाचं सांगून नाही येत सावली। जे आपल्या नशिबात लिहिलंय ना, ते कितीही तुम्ही नाकारायचा प्रयत्न केलात तरी ते येतच। तुमच्याशी बोलण्यात मी कधीच नाही जिंकू शकत। तुम्ही आराम करा, चला। थँक्यू। काळजी घ्या, येते मी। गुड नाईट। राजकुमार, नील आणि बाबांना अपडेट्स देशील? आता मी कोणाला सांगत बसत नाही, मी जाते सारंगकडे। ओके? काय ग, तू काय करतेस इथे? मग ती मूर्ख मुलगी किचन मध्ये नाहीये। मग कुठे? आय थिंक सारंगच्या रूम मध्ये। काय? चल बघूया। तू नको काळजी करूस, मला नाही वाटत ती इथे आली असेल। पण मला एका गोष्टीचं खरंच खूप बरं वाटतंय की माझ्या एवढीच तुला या घराची, माझ्या सारंगची काळजी आहे। जा, झोप जा, मी आहे इथे, बसते त्याच्याबरोबर। गुड नाईट मॉम। गुड नाईट। सावली सारंगची आयुष्य रेषा आहे हे तिलोत्तमाला इतक्या वेळा सांगूनही तिला ते पटलंय की नाही हेच उमगत नाही। आणि काय ना, सारंगचा जो काही अपघात झालाय तो मीच केला असणार असंही तिला वाटूच शकतं। आणि भैरवी आहेच, आगीत तेल ओतायला तयार। ह्या अशा काही गोष्टी झाल्या ना की तिच्या पथ्यावर पडतात। अगं तिच्या पथ्यावर पडतं, पण आपल्या लेकराचा जीव जातो त्याचं काय? यावर काही उपाय आहे का जगन्नाथ? आहे काय? सारंग सावलीच्या प्रेमात पडायला हवा, तरच त्या मुलीची त्या घरातली आबाळ थांबेल। आपण लाख म्हणू, पण सारंगच्या मनात तर अस्मी आहे। सारंगच्या मनात असलेली अस्मी आपल्या ताब्यात आहे आणि तिला तोपर्यंत सोडायची नाही जोपर्यंत सारंग सावलीच्या प्रेमात पडत नाही। थोडी कळकाड बाळा, या सगळ्या त्रासातनं तुला लवकरच बाहेर काढीन मी। सारंगच्या पत्रिकेनुसार त्याच्या आयुष्यात लवकरच प्रेमाची नवी पालवी फुटणार। देवा, बारीक लक्ष ठेवा।
मग मला बोलवलं ब्रेकफास्ट सरुताईंना सांगितलं नव्हतंस? सांगितलेलं मॉम, आणत असतील आता. ऐश्वर्या सावली या ते. तू काय करतोस आता? आई मी बोलवलं तिला. का? अगं मला थालीपीठ खायचं होतं म्हणून. मला सांगायचं होतं, मी केलं असतं थालीपीठ. तुला थालीपीठ बनवता येतं? हो, रेसिपी सांग. इझी आहे, इतकी काही डिफिकल्ट नाही आहे. म्हणजे पीठ घ्यायचं, त्यात पाणी ऍड करायचं, मीठ ऍड करायचं आणि शिजवायचं. नाहीतर कधी कधी आपण मायक्रोवेव्ह मध्ये पण बेक करू शकतो. इनफ इनफ पुरे. तू द्यायला आली आहेस ना, मग दे ना. थांब, सारंग आजारी आहे म्हणून मी काही तमाशे करत नाहीये, पण हे तुला भारी पडणार आहे एवढं लक्षात ठेव. सारंग मी एक कॉल करून येते. मी पण आली. सावली कमाल, थँक्यू. सावली, काय झालं? सारंगने थालीपीठ खाल्लं ना? हो. यस. बाल नव्हता वहिनी, काय प्लॅनिंग होतं. म्हणजे तुला कसं माहिती होतं की मॉम सारंगाच्या समोर काहीच बोलू शकणार नाही. कडक पण ही ट्रॉफी आहे ना थालीपीठला असली. म्हणजे आता थालीपीठ सारंगाचं मी मागितलं असतं, सावली वहिनी आत गेली असती का? अरे पण म्हणजे काही सावली वहिनीचं काहीच क्रेडिट नाही असं होतं का? अरे म्हणजे आता थालीपीठ होतं सोबत म्हणून सावली वहिनी गेली ना, एकटी कशी जाणार? अरे पण थालीपीठ काय स्वतः जाणार होता का? त्याला काय पाय फुटणार होते का सारंगाकडे जायला? सोबत थालीपीठ होतं म्हणून तर गेली ना. हे सावली वहिनीचं क्रेडिट आहे म्हणून थालीपीठ त्याच्यापर्यंत पोहोचलं. असं नाही, हे बघावूच शकत नाही. एक मिनिट, क्रेडिट सावलीचंच आहे. नाही म्हणजे मी तिला जा म्हणून सांगितलं, पण शेवटी ती विश्वासाने गेली ना. सावली, काय झालंय? अगं इथं आनंदाची गोष्ट आहे ना, तोंड का पडलंस असं? मला ना भीती वाटते वहिनी, ह्याचे काही वाईट परिणाम झाले तर. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.